या डिजिटल व्यसनांचे किती सारे दुष्परिणाम आहेत। आपण वाचन विसरलोय। वाचन तर आजकालच्या पिढीला फक्त परीक्षेत पास होण्यापुरतंच वाचन करायचं असतं एवढंच माहिती आहे। आपण लिखाण विसरलोय, आपण एक्सरसाइज व्यायाम करणं विसरलोय, आपण निवांत असं शांत संगीत ऐकायचं पण विसरलोय। आपण फक्त या डिजिटल व्यसनांमध्ये इतकं अडकत चाललोय की आपण स्वतःला विसरत चाललोय। आपण आपलं मन, मेंदू, मनगट सगळं काही आपण हरवून बसलेलो आहोत। हे जे डिजिटल व्यसन आहेत ते आपल्या मनाचा ताबा घेतात, त्यानंतर आपल्या मेंदूचा ताबा घेतात, आपली विचार करण्याची क्षमता सुद्धा खुंटत चाललेली आहे। आपण 2 मिनिट कोणाशी कम्युनिकेट करू शकत नाही। ऑनलाईन आपण तासभर चॅटिंग करत असाल, परंतु आपल्याला अनोळखी व्यक्तीशी किंवा आपल्याच नातेवाईकांशी जर सांगितलं की 2 मिनिट आणि थोडंसं बोल, तर आपण तिथे कम्युनिकेट करू शकत नाही, त्यांच्याशी बोलू शकत नाही। इतके या डिजिटल व्यसनांमध्ये आपण अडकत चाललेलो आहोत। तर या डिजिटल व्यसनातून बाहेर कसं पडायचं हे आपण बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि डिजिटल व्यसनांचे अजून काय काय दुष्परिणाम आहेत ते देखील मला कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।